शहरानजीक महालक्ष्मी वर्कशॉपजवळ उभ्या ट्राल्याला टिप्परची धडक, टिप्पर चालकाच्या पायाचा पंजा धडालक. शहरातील दिग्रस रोडवरील महालक्ष्मी वेल्डिंग वर्कशॉपजवळ गुरुवार दिनांक 11 जानेवारीला रात्री दरम्यान दिग्रसकडून दारवा येथील पाटील कन्स्ट्रक्शनच्या प्लॅन्टवर जात असलेला टिप्पर क्रमांक TH08 UB 2900ने भरधाव वेगात उभ्या असलेल्या ट्राल्याला धडक दिल्याने यामध्ये ट्राला व बाजूला असलेल्या एका कारचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये ट्राल्याला धडक दिल्यानंतर टिप्पर रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका विद्युत खांबाजवळ जाऊन थांबला. मात्र या धडकेत टिप्पर चालक जयसिंग चव्हाण वय वर्ष 30 राहणार पळशी तालुका दारवा हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या उजव्या पायाचा पंजा या अपघातात धडावेगळा झाला होता. अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. सविस्तर वृत्त असे की दारवा शहरातील दिग्रस रोडवरील महालक्ष्मी वर्कशॉपजवळ उभा असलेल्या कानिपनाथ किसनराव मोहतुरे राहणार बुलई यांच्या मालकीच्या ट्राल्याला टिप्पर चालक जयसिंग चव्हाण यांनी जबर धडक दिली. यामध्ये ट्राल्याचे चेजीस तुटल्याने ट्राला मालक यांचे 3.5 लाखाचे नुकसान झाले असल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दिली. तर बाजूला उभी असलेली कार क्रमांक MH29 AD 7746 चेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात टिप्पर चालक जयसिंग चव्हाण हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या उजव्या पायाचा पंजा हा धडावेगळा झाला आहे. टिप्पर चालक याला उपस्थित नागरिकांनी प्रथम दारवा उपजिल्हा रुग्णालय व नंतर यवतमाळ येथे उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. ट्राला मालक कानिपनाथ मोहतुरे यांच्या तक्रारीवरून दारवा पोलिसांनी आरोपी टिप्पर चालक जयसिंग चव्हाण याच्यावर कलम 279, 338, 427 भाजवीनुसार गुन्हा नोंद केला असल्याची माहिती जमादार सुनील राठोड यांनी शुक्रवारला दिली आहे.